मालपानी उद्योग समूह अंतर्गत मालपानी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन मालपानी हेल्थ क्लब मैदानावर करण्यात आले। या स्पर्धेत 42 पुरुषांचे संघ तर 4 महिलांचे संघ असे एकूण 46 संघ मैदानावर उतरले होते। जवळपास 500 खेळाडू या मैदानावर खेळले तर 70,000 क्रिकेट प्रेमींनी ऑनलाईन थेट प्रेक्षेपण स्कोअर पाहिला। मालपानी उद्योग समूहाचे अर्धवयू स्वर्गीय ओंकारनाथजी मालपानी यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन साजरा केला जातो। या निमित्ताने शुक्रवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी मालपानी हेल्थ क्लब मैदानावर अंतिम सामना मालपानी इस्टेट फलटण विरुद्ध सुपर स्ट्राइक्स या दोन संघात अतिशय चुरशीचा ठरला। या अटीतटीच्या लढतीत मालपानी इस्टेट फलटण संघाचा विजय झाला। मालपानी इस्टेट फलटण संघाचे नेतृत्व कर्णधार मनोज हासे यांनी केले तर सुपर स्ट्राइक संघाचे नेतृत्व कर्णधार संतोष राऊत यांनी केले। या बक्षीस वितरण समारंभास मालपानी उद्योग समूहाचे अध्यक्ष राजेशजी मालपानी, उद्योग समूहाचे संचालक मनीषजी मालपानी, गिरीशजी मालपानी, रचना मालपानी, मालपानी उद्योग समूहाचे यंग डायनामिक डायरेक्टर हर्ष मालपानी, दिव्या मालपानी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। कामगार युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड माधव मामा नेहे, संघटनेचे सरचिटणीस ॲडव्होकेट ज्ञानदेव साहने, कामगार युनियन, कामगार सोसायटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश घोलप यांनी केले। सूत्रसंचालन अर्चना मिश्रा यांनी तर आभार प्रदर्शन बालाजी पाटील। आपल्या निरंतर प्रकाशानं स्निग्धपणे तेवणाऱ्या नंदादीपाप्रमाणे सर्वांचे जीवन प्रफुल्लित करण्याची त्यांची वृत्ती आणि त्याचा एक भाग म्हणजे खेळ, जो जीवनात उत्साहवर्धक आहे। मालपानी प्रीमियम लीग संकल्प, जिद्द, संघभावना आणि विजयाचा उत्सव या उत्सवाची प्रस्तावना मांडण्यासाठी मी MPL कमिटीचे सुपर चीफ श्री रमेशजी घोलप यांना विनंती करते। नमस्कार। मंचावरील सर्व सन्माननीय आदरणीय राजेश भाऊ, मनीष भाऊ, गिरीश भाऊ, हर्ष सर, रचना भाभी, दिव्या मॅडम, सचिन भाऊ, आमचे सर्व स्टेअरिंग कमिटी, कोर कमिटी, सर्व विभाग प्रमुख, कामगार युनियनचे पदाधिकारी, सर्व खेळाडू, सर्व कप्तान, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जे संघ हारले त्यांना जर विचारलं तर ते असं सांगतात की कित्येक वर्ष झालं की आम्ही बॅट हातात घेतली नाही, नियमित प्रॅक्टिस नाही, पळता आलं नाही, व्यायाम करता आला नाही आणि खेळात सातत्य राहिलं नाही म्हणून आम्ही हारलो। परंतु आयुष्यभर ज्यांनी सात्विक आहार घेऊन स्वतःसाठी, स्वतःच्या शरीरासाठी नियमित व्यायाम करून ऊन वारा पाऊस पाणी काहीही असो, ज्यांनी कधीही व्यायाम सोडला नाही, पायी फिरणं सोडले नाहीत, असे आपल्या उद्योग समूहाचे अधर्वयू आदरणीय भाऊ यांच्या विनम्र स्फूर्तीचं अभिवादन करतो। भाऊंनी क्रिकेटच्या संघाप्रमाणेच आपल्या उद्योग समूहाची मोर्चेबांधणी केली। संपूर्ण परिवाराला सोबत घेऊन उत्तम स्टाफची निवड करून त्यांनी योग्य अशी दिशा दिली। कायम उद्योग समूह कायम प्रगतीपथावर कसे राहील याचं प्रशिक्षण भाऊंनी दिलं आणि स्वतः टीमचं नेतृत्व त्यांनी केलं आणि त्यांनी त्यावेळेला असं टार्गेट ठरवलं होतं की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्योग समूहाचं नाव राहील आणि हे स्वप्न आज या ठिकाणी साकार होताना दिसतंय। परंतु हे बघायला भाऊ हवे होते। क्रिकेटचं माहोल मित्र आपण पाहिलं, याची निश्चितच प्रेरणा आपल्याला मिळाली असेल। टीम कशी निवडायची, त्यातलं कौशल्य कसं आहे, कठीण प्रसंगात स्वतःला स्थिर ठेवून कसे निर्णय घ्यायचेत याचा अनुभव तुम्ही निश्चित घेतला असेल। 2 वेळा मॅच बरोबरीत सुटून सुपर ओव्हर खेळण्याचं कौशल्य श्री कल्पेश दरग आणि त्यांच्या टीमनी निश्चित अनुभवलं असेल। प्रत्येकामधील अनुभव, प्रत्येकामधली क्षमता तुम्ही अनुभवली असेल। 6 ओव्हरची मॅच फक्त 5 चेंडूत खेळणारे मनोज हासेंनी त्यांची टीम हे आपण अनुभवलं आहे। हर्ष घोडेकर, ज्याचं कुठेही नाव नव्हतं, आज त्या सगळ्या रेकॉर्डवरती ज्यांनी सर्वाधिक धावा केल्या, सर्वाधिक 6 मारले असं हर्ष घोडेकर आणि त्या टीमने सर्वाधिक 100 धावा असं त्याचं
टीम करिअर आहे. आणखी एक खेळामध्ये खूप छान पाहायला मिळालं आहे की कुणामध्ये काय क्षमता आहे ते बघताना कुणाचीच बॉलिंग जेव्हा ड्रायव्हर टीमची चालत नव्हती त्यावेळेला 54 वर्षाचा तरुण खेळाडू पांडुरंग घोळे ड्रायव्हर त्यांनी समोरच्या संघाला फक्त 3 धावा जिंकण्यासाठी हव्या असताना 2 बळी घेऊन 2 विकेटनी धावा जिंकल्यात. ही अविस्मरणीय अशी संघ आणि ज्यामधल्या सर्वसामान्य खेळाडूमधली क्षमता आज या ठिकाणी या निमित्तानं अनुभवायला मिळाली. आत्ता शेवटच्या चेंडूपर्यंतचा सामना तुम्ही बघितला आहे. आजही छाती धडधड होते. शेवटचा प्रत्येक बॉल जेव्हा खेळला जात होता, संघ कुठं फिरतोय, कोण हारतंय, कोण जिंकतंय, हे टेन्सचं वातावरण शेवटच्या क्षणापर्यंत अनुभव ठेवला. आणि सगळ्यात महत्त्वाचं कौशल्य असं आहे की यांनी स्वतःला स्थिर ठेवून कुठल्या वेळेला कुठले निर्णय घ्यायचे हे कौशल्य तुम्हाला यातनं सगळं शिकायला मिळालं असेल. मालपानी प्रीमियर लीग 2021मध्ये 32 संघांना घेऊन स्पर्धेची सुरुवात झाली होती आणि आज ती संघ मोठ्या मोर्चाबांधणीमध्ये येते. आणि मग मागील खेळाची तुलना जर आपण केली तर यावेळेला नाविन्य काय पाहायला मिळालं तर एकूण 42 संघ यावेळेला आलेत आणि महिला पण आम्ही कमी नाही आहोत. 4 संघ महिलांचे असे 46 संघ याचा नवीन रेकॉर्ड मालपानी ग्रुपमध्ये झाला आहे. 46 संघ आणि 500पेक्षा जास्त खेळाडू या मैदानावर खेळून गेलेत. 500 खेळाडू या सामन्यात खेळले गेले. यावर्षी पहिल्यांदाच ही मॅच आपल्याला ऑनलाईन बघता आली. क्रिक हिरोज या नवीन ॲप्सद्वारे श्री बालाजी सरांची कन्सेप्ट सोबत घेऊन सगळ्यांना ज्यांना इथं येता नाही आलं त्यांनी ती अपडेट केली आणि एका मॅचमध्ये ज्यावेळेला कल्पेश आणि हॉस्पिटलची टीम चालू होती त्यावेळेला 984 लोक त्यावेळेला ती मॅच बघत होती. सर्वात जास्त उच्चांक त्या टीमचा बघायला मिळाला आहे. यानंतर अजून एक खेळातलं नाविन्य पाहायला मिळालं आहे. ही कल्पना ही बालाजी सरांचीच होती की प्रत्येक ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर तो मॅजिक बॉल असेल. हे पहिल्यांदा खेळायला मिळालं आणि त्याची मजा एवढी घेतली लोकांनी की प्रत्येक बॉल जेव्हा धाव घेण्याचा प्रयत्न करायचा, बॉल उंचीवर उडवलेला आहे, कॅच घेण्यासाठी जीव तोड मेहनत करतोय आणि कॅच हातात घेतलंय, जोरात उसात पळतो, मग सांगितलं अरे ही सुपर ओव्हर आहे, आता ही मॅजिक बॉल आहे आणि किती हिरमुसल्याप्रमाणे त्याला खाली यावं लागतं. ही मजा खरंच आपण अनुभवली. हीच प्रत्येक षटकातला ह्या मॅजिक बॉलची मजा पण आपण सर्वांनी घेतली आणि ज्यांना क्रिकेटचं नॉलेज आहे त्यांनी त्याची खरेखूर त्यातनं हे पण जास्त धाव पण त्यांनी त्यामध्ये मिळवलात. आणखी एक अनुभव यामध्ये बघायला मिळाला आहे. संघ कुठलाही असू दे, 42 आणि 46 संघांनी प्रत्येक युनिफॉर्म इथं येताना प्रत्येकाने टी शर्ट घातलेला होता. जेव्हा संघात 2 खेळाडू 2 स्पर्धा एकत्र असायच्या त्यावेळेला बघण्यासाठी एक मजा पण काहीतरी वेगळीच असायची. यावर्षी महिलांचा सहभाग उत्तम होता आणि या सगळ्यात स्पर्धा मला असं वाटलं महिलांची सुरुवातीला असा विषय झाला की महिलांची स्पर्धा तेवढी शेवटी ठेवावी, उद्घाटनाच्या वेळेला मजा नको, कारण त्यांची प्रॅक्टिस नाही आहे, खेळ होईल की नाही ही भीती पण होती. परंतु जेव्हा महिला खेळ मैदानात उतरल्या त्यास महिला काय करू शकतात ते आपण अनुभवलं. एकदा महिलांसाठी जोरदार टाळ्या वाजूया. दिव्या मॅडमनी त्याचं नेतृत्व केलं. 1 विकेट घेऊन 40 नाबाद धावा दिव्या मॅडमनी सुद्धा केलं. दिव्या मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. जय सरांनी सुद्धा मी पण एक खेळाडू आहे असं म्हणून उन्हातानात उभं राहून प्रेक्षकांची आणि संघाची ताकद वाढवली. महिलांच्या खेळाच्या सामन्याच्या वेळेला हर्ष भाऊनी पूर्ण वेळ थांबवून ह्या सामन्याची मजा घेतली. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, मग कुणीही असो, कामगार असो, स्टाफ असो, मॅनेजर असो, मालक असो, आपण सर्व एकाच लेवलवर येऊन आपण हा खेळाचा आनंद घेतला आणि त्या खेळाचा आनंद एका फॅमिलीप्रमाणे, एका कुटुंबाप्रमाणे खरं तर अनुभव या ठिकाणी मिळाला आहे. आणखी एक नाविन्य असं होतं की मागच्या वर्षी आपण 5,000, 3,000, 2,000 असे बक्षिसं दिले जात होत होते. परंतु यावेळेला मोठी संख्या असल्यामुळे लोकांचा उत्साह पाहिल्यानंतर प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलं जाणार आहे 11,075. त्यानंतर द्वितीय क्रमांक आहे 7,075 आणि तिसरा क्रमांक आहे 5,075. महिलांसाठी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे 5,075 आणि दुसरा क्रमांक आहे 3,075. 75 ही यासाठी आहे की आपल्या उद्योग समूहाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि म्हणून 75 हा आकडा आठवण राहावी म्हणून तो मुद्दाम ठेवला आहे. आम्ही जेव्हा प्रेक्षकांमध्ये बसून मॅच बघतो त्यावेळेला लोकांचा अनुभव पाहायला मिळतोय आणि लोक काय काय बोलतात, काही चांगलं कसे एकमेकाला कमेंट्स करतात, कसा आनंद घेत आहेत आणि काही सूचना पण अप्रत्यक्षरित्या देत असतात. आमचे राठोड साहेब असे म्हटले होते की खेळ खेळताना प्रत्येक ओव्हरमध्ये प्रत्येक मॅच संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार द्यायला हवा. छोटं का होईना बक्षीस द्यावं पण मॅन ऑफ द मॅच द्यावं.
मला असं वाटतं कोर टीमने याचा निश्चित विचार करतील की त्यांची सूचना त्यांनी दिली होती, छोटं टोकन असावं पण प्रत्येक खेळामध्ये कोणाला काहीतरी मिळावं असं एक असावं. आणखी एक सूचना अशी आली की जेव्हा महिलांचा वेगळा संघ तयार झाला त्यावेळेला आम्ही 50शीतले पुढचे लोक आहोत त्यांना एक वेगळा संघ करावा आणि त्यांचा वेगळा खेळ खेळावा अशी संधी आली. कारण काल परवाची मुलं आम्हाला खेळू देत नाही आहे किंवा आमच्या खेळण्यासाठी तरी एक तिसरा गट तयार करावा. आणखी एक सूचना अशी पण आली की ह्या सगळे खेळाडू आता आपण बघितलं, आपण स्कोअर बघितला, आपल्याकडे बेट्स बॅट्समन तयार झालेत, बेट्स विकेट किपर आहेत, बेट्स बॉलर आहेत, सुंदर असं क्षेत्ररक्षण करणारे लोक आहेत आणि प्रत्येकामध्ये ती क्षमता आज आपण अनुभवली. त्याचं रेकॉर्ड जर केलं आणि ती एक चांगली टीम जर केली तर ती मालपाणीचं नेतृत्व करण्याची टीम तयार होईल. आपण निश्चित त्याचा विचार करूया. एक छान अशी टीम यातनं तयार होईल अशी सूचना त्यामध्ये आलेत. या स्पर्धेसाठी खरं तर अवघड होतं. मनीष भाऊंचा आग्रह होता लगेच पुढच्याच महिन्यात मॅच झाली पाहिजे कारण मागचा अनुभव चांगला होता. हट्ट केला, त्यांनी मेल केला की नाही लवकरात लवकर भरवा. आणि एक आपल्या आवडीचा विषय असेल तर कुठल्याही प्रकारचं फ्लेक्स न लावता एक साध्या व्हॉट्सअप मेसेजवरती एवढे संघ तयार झालेत आणि सगळ्या लोकांनी मनापासून दाद या ठिकाणी दिलेत. आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. यासाठी अनेक टीम, आमची कोर टीम असेल, स्टेअरिंग कमिटी असेल, पंच असेल, कॉमेंटेटर असेल, सर्वांनी खूप खूप यामध्ये सहभाग घेतला, मनापासून भाग घेतला. मला त्या शिंदेचं विशेष कौतुक करायचं आहे. पंच सुनील शिंदे सगळ्यांच्या अगोदर येऊन एकदा उभं राहून त्यासाठी टाळ्या वाजवा. सर्वांच्या अगोदर येऊन ग्राउंडवरती फक्की मारून एक धन्यवाद. खेळ कसा असावा, एक स्वतःला त्यात झोकून द्यायचं आणि समोर येऊन ग्राउंडमध्ये सगळ्यांच्या आधीवर पुढायचं. काम काय तर ग्राउंड नीट करायचं, ग्राउंडवर पावडर मारायची आणि त्यांनी सगळ्या महिलांना ट्रेनिंग दिलं आहे. महिलांचा खेळ चांगला झाला त्याचं श्रेय सुनीलला जात आहे. आता काही संघ जिंकलेत, काही संघ हरलेत. जिंकलेल्या संघांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. हरलेले संघ आहेत त्यांनी आपली स्वतःतली कमी बाजू शोधावीत आणि पुढच्या वर्षी पुन्हा एकदा प्रयत्न करावेत. पुढच्या वर्षी मनीष भाऊ निश्चित सांगणार आहे आपल्याला पुढच्या वर्षी पण लवकरच सामने भरवा. आणि जेव्हा पुढच्या वर्षी असे सामने भरतील त्यावेळेला आपल्यातले ज्या त्रुटी असेल, ज्या कमी पडलेल्या असतील, ज्या प्रॅक्टिस आपण झालेलं नसेल ते करावं. मोठ्या तयारीनिशी आपण तिथं येऊया. आणि जाता तर मी फक्त एवढंच म्हणेल की हरलेल्या संघांना मी सांगू इच्छितो की अजूनही प्रयत्न करा. जब तक सफल न हो चैन की नींद त्यागो तुम. जोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही तोपर्यंत तुम्ही प्रयत्न सोडू नका. जब तक सफल न हो चैन की नींद त्यागो तुम. संघर्षों का मैदान छोड़ के मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. थँक्यू. धन्यवाद गोलू सर. खेळ म्हणजे केवळ विजय आणि पराभव नव्हे तर मैत्री, शिस्त आणि जिद्द यांचा मिलाफ असतो. MPL 2025 या स्पर्धेतील सर्व खेळाडूंनी उत्तम प्रदर्शन घडवले आणि नक्कीच प्रत्येक खेळाडू जिंकला आहे. आजचा हा सोहळा केवळ खेळाचा विजय साजरा करण्याचा नाही तर क्रिकेटच्या मैदानावर आपल्या उत्कृष्ट खेळाडूंनी दाखवलेल्या मेहनतीचा, सर्वोत्तम कामगिरीचा सन्मान सोहळा आहे. अचूक, संयमी आणि प्रभावी कामगिरी करून आपल्या शानदार गोलंदाजीने त्यांनी MPLची मजा द्विगुणित केली असे बेस्ट बॉलर अवॉर्डचे विजेते श्री आशिष अवसक यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. नाव आय वुड लाईक टू कॉल रिस्पेक्टेड डायरेक्टर आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले. फायनल मॅच पाहून खूप मजा आली, परत खेळूशी वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरी वन, द विनिंग टीम अँड एव्हरी वन दॅट हॅज पार्टिसिपेटेड. कारण की प्लेइंग द स्पोर्ट ऑब्वियसली बिल्ड्स द काइंड ऑफ टीम स्पिरिट दॅट नथिंग एल्स कॅन. आपण सगळे वर्क करताना तर टीममध्ये काम करतोच, बट दिस इज समथिंग अँड एल्स, समथिंग इवन मोर फन अँड बेटर अँड ऑब्वियसली टुवर्ड्स दी हेल्थ. सो I think most of the things are covered already.
पण कॉंग्रॅच्युलेशन्स टू एव्हरीवन. अँड आय वॉज खूप चांगलं वाटलं की विमेनची पण टीम्स होते, 4 फुल टीम्स होते आणि होपफुली नेक्स्ट इयर 6-10 अजून टीम्स वाढवता येईल आपल्याला. तर ते पाहून खूप खूप आनंद झाला आणि सगळ्यांनी इतकं उत्कृष्टपणे खेळलं आहे ते पण पाहून खूप मजा आली आणि मला पण इन्व्हॉल्व केलं टीममध्ये, त्यासाठी पण थँक्यू सो मच. अँड या लुकिंग फॉरवर्ड फॉर द रेस्ट ऑफ द इव्हेंट. थँक्यू मॅम. महिलांचा क्रिकेटमधील सहभाग हा केवळ खेळापुरता मर्यादित नाही, तर तो सामाजिक बदल प्रेरणा देणाऱ्या सौ रचना मालपाणी महिला प्रबलीकरण समाजकार्य ही त्यांची विशेष नेतृत्व गुणे आहेत. सौ रचना मालपाणी यांनी आपणास मार्गदर्शन करावे अशी मी विनंती करते. नमस्कार. सर्वप्रथम आज प्रेरणा दिनी बाबांच्या स्मृतीस अभिवादन करते आणि खरोखर आजचा दिवस हा ह्या मॅचेसच्या बक्षीस वितरणासाठी अगदी परफेक्ट आहे. मंचावर उपस्थित आदरणीय राजेश भाऊ, मनीषजी, गिरीशजी, हर्ष, दिव्या आणि या सर्व खेळाडू मित्रमैत्रिणी, उपस्थित सर्व मान्यवर, आज मंचावर इथं उभं राहून बोलताना मला अतिशय आनंद होत आहे, कारण मैदानी खेळ हे माझ्या खूप जवळचा विषय आहे हृदयाच्या. मी कॉलेजमध्ये असताना 12वीपर्यंत बास्केटबॉल आणि टेबल टेनिस खेळत होते. डिस्ट्रिक्ट लेवलपर्यंत खेळले. फर्स्ट इयरला स्टेट लेवलला सिलेक्शन झालं. पूर्ण वर्षभर तयारी केली, पण सेकंड इयरमध्ये लग्न झालं, त्यामुळे ते राहून गेलं. आणि मी ऑफिसमध्ये बसले होते आणि कोमल माझ्या पुढेच बसते. तर कोमल मला म्हणाली की भाभी अशा अशा क्रिकेटच्या मॅचेस आहेत आणि तुम्ही आमची टीम स्पॉन्सर कराल का. तर ते ऐकून मला खूप आनंद झाला की आपला महिला गटही सहभागी होत आहे. मग ती म्हणाली की भाभी तुम्हालाही खेळावं लागेल. तर म्हणजे जसं गल्लीमध्ये वाढलेल्या प्रत्येक मुलाला आणि मुलीला बेसिक क्रिकेट येतं, तेवढं क्रिकेट मला येतं म्हणजे. तर मी तिला म्हटलं हो मी नक्की खेळेल, पण मग लक्षात आलं की मी खूप बाहेरगावी जाणार आहे. मग मी दिव्याला फोन केला, म्हटलं दिव्या तू इथे आहे का, कारण कुणीतरी पाहिजे चिअरअप करायला. आणि खरोखर ह्या सर्व आपल्या ऑफिसमधल्या ज्या महिला टीम आहेत त्यांच्यासाठी खास मी इथे आली आहे. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते. हारणं किंवा जिंकणं महत्त्वाचं नाही आहे, कारण यावर्षी मी पूनमसोबत काम केलं आहे, वर्षभर करतीये काम. आणि कोमलला पण मी माझ्या पुढेच बसते, त्यामुळे काम करताना पाहत असते. एकदा असंच काम करता करता 2 वाजले. मग पूनम म्हटली भाभी मी जाऊ का. म्हटलं नाही नाही अजून काम बाकी आहे, तू थांब. ती म्हणाली नाही भाभी मला अजून घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे म्हणे. आणि तेव्हा मला रिअलाईज झालं की खरोखर काम करताना किती जबाबदाऱ्या सांभाळून प्रत्येक महिला जी वर्किंग आहे ती काम करत असते. आणि म्हणून तुमच्या सगळ्यांचं विशेष अभिनंदन. आणि अजून एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की खेळ हा खूप सुंदर प्रकार आहे, कारण जेव्हा आपण मैदानात उतरतो एक संघ म्हणून खेळतो, तेव्हा आपला उद्योग समूहामध्ये पद काय आहे, हुद्दा काय आहे, आपण कोणत्या ग्रेडमध्ये आहोत हे काहीही मायने ठेवत नाही. आपण सगळेजण एकत्र येऊन एक संघ म्हणून खेळत असतो आणि हे सगळे बॅरियर्स त्यामुळे दूर होतात आणि एक सांघिक भावना निर्माण होऊन त्याच्यामुळे जवळीक वाढते. म्हणून दरवर्षी अशा स्पर्धा नक्की तुम्ही आयोजित कराल. आणि ज्या आपल्या महिला टीम्स आहेत त्यांच्यासाठी आपण एक वर्कशॉप ठेवूया की जिथे तयारी करून घेतली जाईल आणि म्हणजे वर्षभरात माझी तयारी होईल आणि पुढच्या वर्षी मी पण नक्की तुमच्यासोबत खेळेल. पुन्हा एकदा आयोजकांनाही मी मनपूर्वक धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदन करते, कारण दैनंदिन कामातून वेळ काढून इतकं सुंदर नियोजन करायचं, त्याचं ऑनलाईन प्रक्षेपणही करायचं ही सोपी गोष्ट नाही आहे. तर खूप सुंदर असं आयोजन घोलप साहेब तुमची संपूर्ण टीम तुम्ही केलं, तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. आणि स्पोर्ट्स हा एकमेव माध्यम आहे की जिथे हारल्यानंतरही आपल्याला आनंद मिळतो. आता लास्ट सामना इतका अतिटतीचा झाला तर जे हारले आहेत त्यांनाही असं वाटतं की आपणही जिंकलो आहोत, कारण त्यांच्यासाठीही तितक्याच टाळ्या वाजल्या आहेत. म्हणून
आपल्या मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करा, कारण ह्याच्यातूनच मुलांना सवय लागते ती हार पचवण्याची आणि परत नवीन उमेदीने खेळण्याची. तर मला इथे बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. थैंक यू मैम. थाम लिया है बैट हाथ में, अब तो महासंग्राम होगा, करेंगे विस्फोटक बल्लेबाजी, हर बॉल बाउंड्री से बाहर होगा. I would like to call our young director who has fostered the enthusiasm, Shri Harshvardhan sir, please address the audience. हॅलो सगळे प्लेयर्स, आपली विनिंग टीम मालपाणी इस्टेट फलटण, बिग कॉंग्रॅच्युलेशन्स. क्लबचे पूर्ण स्ट्रायकर्स टीम, यू गायज प्लेड व्हेरी वेल, बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू. आणि आपली विमेन्स टीम, बिग कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू टू, इन्क्लुडिंग दिव्या. खूप चांगल्या प्रकारे खेळले. आय विटनेस द मॅचेस, म्हणजे मी त्या दिवशी होतो आणि आपण हा उपक्रम घेतला. काकीने पण सांगितलं की केवढे चांगल्या वेने आपण हे करतोय आणि काकी, दिव्या आणि हे सगळे इन्वॉल्ड आहे. म्हणून आपण आत्ता अजून मालपाणी ग्रुपला अजून विमेन सेंट्रिक आणि अजून कसं आपण विमेन्ससाठी एक बेटर वर्क प्लेस करू, आपण त्याच्यासाठी पण खूप चांगलं काम करतोय. ओव्हरऑल मी ही पूर्ण मॅच बघितली होती आणि वॉट अन अमेझिंग मॅच. म्हणजे खूपच अनप्रेडिक्टेबल होतं. दोन्ही टीम्स एवढी छान खेळली आणि जे म्हणजे कामावर मला जे लोक ज्या लोकांचा संपर्क येतं ते लोक केवढे चांगले क्रिकेट खेळाडू आहेत ते मला कल्पना पण नव्हती. आणि मनोज भाऊ आणि ते सगळ्या लोकांचं परफॉर्मन्स बघून मला खूप चांगलं वाटलं. सचिन गाडे भाऊ असणार, सचिन क्षीरसागर भाऊ असणार, म्हणजे हे सगळे म्हणजे युजली फक्त वर्कसाठी आपल्याला मिळतात, पण हे MPL हा असा टाईम आहे की एक दुसरा कॅरेक्टरिस्टिक त्यांचा बाहेर येतो आणि हा खूप चांगला एक टीम बिल्डिंग स्पिरिट आहे. आणि आपण अजूनच म्हणजे जसं असं ह्या वर्षी आपण क्रिक हिरोज म्हणजे घेऊन आलो तसं आता आपण प्रयत्न करू की आपण थोडी कमी टीम्स करून चांगले प्लेयर्स ज्यांचा आपल्याकडे पूर्ण डेटा आहे त्यांची आपण कशी बिडिंग ठेवून आपण प्रॉपर त्याचा ऑप्शन एक करू शकतो. ह्याच्यामध्ये म्हणजे मग थोडे मिक्स टीम्स आणि म्हणजे वेरियस डिपार्टमेंट्सला एक दुसऱ्यांसोबत खेळण्याचं पण चान्स मिळणार. आणि जसं रमेश भाऊनी सांगितलं, मे बी आपण ओव्हर 50चे पण थोडे टीमचे एक ठेवू, कारण खूप चांगले चांगले खेळाडू आणि त्यांना खेळून आपल्याला जास्त मजा येते आय थिंक, मला असं वाटतं. तर म्हणजे हे सगळे आपण करू. मनीष काकाची ही संकल्पना आहे मालपाणी प्रीमियर लीगचं एक खूप चांगलं आपलं म्हणजे ह्यावेळेस रेकॉर्ड ब्रेकिंग नंबर ऑफ प्लेयर्स, रेकॉर्ड ब्रेकिंग नंबर ऑफ टीम्स, यूज ऑफ टेक्नॉलॉजी आणि क्लबची पण पूर्ण चांगलं आपण हे केलं आहे. आपण आता अजूनच असं इम्प्रूव्ह करत राहू आणि दरवर्षी ही टुर्नामेंट आपण ठेवू. आय वुड लाईक टू थँक एव्हरी वन, म्हणजे स्पेशली मी जे ऑर्गनायझिंग टीम आहे आणि जे लोक म्हणजे दरवेळेस म्हणजे दर मॅचला ललित जोशी, संतोष गुंजाळ त्यांनी स्कोर ठेवला, त्यांच्यासाठी एक खूप राऊंड ऑफ अप्लॉज. कारण हे सोपं नाही आहे. त्या म्हणजे खूप फास्ट बॉलिंग आणि बॅटिंग चालू असते, त्यामध्ये पूर्ण स्कोर ठेवायचं, ते कमेंटेटरला पूर्ण सांगायचं आणि त्याचं पूर्ण लॉग क्रिक हिरोजवर घ्यायचं. हे सगळं खूप चांगल्या वेने केलेलं आहे आणि खूप लोकांनी मग त्याचे स्कोर्स काय आहे ते काय उत्सुकता ऑफिसमध्ये आणि त्याची चर्चा चालू होते, तर ते खूप चांगलं वाटलं मला बघून. ओव्हरऑल विशिंग ऑल ऑफ यू द बेस्ट ऑफ लक आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ द विनिंग टीम्स आणि थँक्यू सो मच. Thank you, sir. I would like to request our director who has inspiring the team, Captain Cool, Shri Girish Ji Malpani, address the audience. आज भाऊंचा जन्मदिवस आणि म्हणून प्रेरणा दिन या निमित्ताने आपण या टुर्नामेंटची फायनल आज ठेवलेली आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राजेश भाऊ, मनीष भाऊ, आपले यंग डायनॅमिक डायरेक्टर हर्ष, रचना भाभी, दिव्या, उपस्थित सर्व आपले माधवराव नेहे, साने साहेब, तसेच गोलब आपले पाटील साहेब, सर्व HOD असतील आणि सर्व स्टाफ, सर्व खेळाडू आणि महिला खेळाडू.
प्रेरणा दिनला फायनल मॅच पाहताना मला देखील फार प्रेरणा मिळाली, परंतु ती प्रेरणा नंतर पुढचे टुर्नामेंट डिक्लेअर होते तेव्हा निघून गेलेले असते. परंतु यावेळेस मी ठरवलं आहे की आत्ता सांगितलं पण हर्षने की अबव 50 ठेवू, त्यामुळे मलाही चान्स मिळेल खेळायला. नाही तर 50च्या वर काय होतं की बघताना इझी वाटतं, पण खेळायला आलो की तो बॉल आणि बॅट त्यांचा संपर्कच होत नाही. आता मॅच पाहायला आलो तर तिथे कॉमेंट्रीवर आपले मुरारी होते, आणि मुरारी म्हणजे पत्रकार. तर त्याच्यापुढं सगळ्यात मोठं चॅलेंज हे होतं की जे घडतंय तेच सांगायचं, नाहीतर आणि एडिट म्हणजे स्कोर जो टाईप करत होता त्याला बघून अजून भीती वाटली. संतोष गुंजाळ, त्याला कुठली गोष्ट एडिट करायला देतो आपण, हा फोटो जरा एडिट कर, हा व्हिडिओ जरा एडिट कर. म्हटलं ह्याला सवयीप्रमाणे स्कोरबोर्ड नको एडिट करायला. पण तो अतिशय व्यवस्थित करत होता, कारण ललित जोशी त्याच्या बाजूलाच बसलेला होता. मॅच पाहताना म्हणजे खरंच किती टीमवर्क हे महत्त्वाचं असतं. कारण की मी मॅच बघत होतो तेव्हा कुणाल रावळ तो आल्यावर असं वाटलं की आता हा मॅच मारतो काय, कारण पहिली ओव्हर मेडन होती आणि दुसऱ्या ओव्हरला तो खेळायला आला 2 आऊट झाल्यावर. आणि कसं होईल असं वाटलं होतं, कारण की तो कायम छक्के मारतो, इझिली 4, आणि एकटाच मॅच मारतो काय असं वाटत होतं. परंतु आपण नेहमी म्हणतो की टीमवर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे तो एकटा चांगला खेळला, परंतु समोरच्या टीमचं टीमवर्क कदाचित चांगलं होतं आणि त्याच्यामुळे शेवटपर्यंत झुंज देऊ नये मनोज आसे यांची टीम जिंकली. आपण क्रिकेटमध्ये कायम बघतो की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असणं हे फार जरुरी आहे. म्हणजे एक सचिन तेंडुलकर, ज्याला आपण गॉड ऑफ क्रिकेट असं म्हणतो, मास्टर ब्लास्टर, रन मशीन, तर त्याला आऊट करणं हे कायम हे प्रत्येकाचं ध्येय असायचं, प्रत्येक बॉलरचं, की मी आयुष्यात एकदा तरी सचिनला आऊट करून दाखवेन. हे विशेषतः जी ऑस्ट्रेलियाची टीम होती त्या प्लेयर्सना सचिनचं फार अट्रॅक्शन वाटायचं. म्हणजे हा असेल आपला शेन वॉर्न, तो कायम म्हणजे सचिनला गॉडच मानायचा. आणि असंच सचिनला बॉलिंग करायला एकदा ब्रॅड हॉग म्हणून त्याची पहिलीच मॅच होती, स्पिनर बॉलर, आणि 5 ऑक्टोबर 2007 त्याची पहिली मॅच होती. आणि पहिला बॉल त्याने टाकला आणि सचिन तेंडुलकर क्लीन बोल्ड झाला. त्याला इतका आनंद झाला, तो अक्षरशः नाचला, कारण की पहिलाच बॉल तो पहिल्यांदाच आलेला. आणि तुम्हाला माहिती आहे की ऑस्ट्रेलियाचे प्लेयर हे स्लेजिंग करायचे, म्हणजे बॉलरला ते बॅट्समनला डिस्टर्ब करायचे, त्याच्यामुळे बॅट्समन चिडायचा आणि आऊट व्हायचा. आणि याने नंतर फार नाच केला की मी सचिनला आऊट केलं. सचिन आपला जेंटलमनप्रमाणे तो निघून गेला. परंतु ह्याला काय संध्याकाळी असं वाटलं की माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे, आणि तो आऊट केलेला त्याने फोटो तो सचिनकडे घेऊन गेला. आणि सचिन नेटमध्ये प्रॅक्टिस करत होता. तो सचिनला म्हटला की सचिन प्लीज गिव्ह युअर ऑटोग्राफ, कारण की दिस मोमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट, गोल्डन मोमेंट फॉर मी. मग सचिनने त्याच्यावर ऑटोग्राफ दिली आणि तिथं लिहिलं की इट वोंट हॅपन अगेन हॉगी, असं त्याने लिहिलं. म्हणजे सचिनचा कॉन्फिडन्स बघा. त्याच्यानंतर 21 वेळा ब्रॅड हॉग सचिनबरोबर बॉलिंगमध्ये एन्काउंटर झालं, आणि 21मध्ये एकदाही तो सचिनला आऊट करू शकला नाही. तर मी हा किस्सा काल मी DTPमध्ये बसलो होतो तर आप्पाला सांगितला. तर आप्पा म्हटलं की मी पण आत्ता माझी मॅच झाली, मी आऊट झालो, मी पण सेम चॅलेंज दिला म्हणे बॉलरला. म्हटलं काय बात आहे, कसं काय? म्हणे ही माझी शेवटची टुर्नामेंट होती. तर सचिनला आपण उगाच म्हणत नाही गॉड ऑफ क्रिकेट. तर आपण सचिन म्हटलं की 100 शतक आपल्या डोळ्यासमोर येतात. म्हणजे त्याने टेस्टमध्ये 51 शतक आणि वन डेमध्ये 49 सेंचुरीज त्याने मारल्या. परंतु नर्वस 90 आपण ज्याला म्हणतो
90 to 100 याच्यामध्ये तो जवळजवळ 28 वेळा तो आऊट झालेला आहे. 80 ते 90मध्ये बऱ्याचदा असेल. म्हणजे इतक्यांदा आऊट तो झाला तरी त्याने त्याचं टार्गेट तो ठेवलं, शेवट त्याने पूर्ण केला आणि 100 वेळा त्याने सेंच्युरीज त्याने मारून दाखवल्या. तर अशा प्रकारे कॉन्फिडन्स, कॉन्सन्ट्रेशन आणि जीवनामध्ये बऱ्याचदा आपल्याला अपयश येतं. तर अशा वेळेस आपण कसं परत आपलं माइंड बिल्ड करावं हे आपण सचिनकडून आणि विशेषतः या क्रिकेट खेळाकडून आपण शिकतो. आपली मालपानी टीम म्हणजे खरंच मी आज काही काही प्लेयर पाहिले आणि जेव्हा भाऊसाहेब थोरात चषक होतो तेव्हा ते मला कायम सांगत असतात की एक मालपानी टीम तुम्ही द्यायला पाहिजे. तर निश्चितच आपण मालपानी टीम देऊ. परंतु याच्यामध्ये आपल्याला 2-3 टीम आपले घ्याव्या लागतील. बाकीचे आपण मुंबईचे चांगले प्लेयर घेऊन ते इमेजिकाचे असे दाखवू, कारण की आपल्याला मॅच जिंकावी लागेल. मालपानी टीम पहिल्याच ह्याच्यात हारली असं चालणार नाही. तर आपण काहीतरी जुगाड निश्चितच लावू. आणि आजची मॅच खरंच मस्त झाली. माझ्यासाठी विनर आणि रनर हे आपल्यासाठी फार महत्त्वाचे नसतात. विनरही तितकाच महत्त्वाचा आणि रनर जो आता हरला असेल काही कारणाने त्यालाही दुःख मानण्याची काही कारण नाही, कारण की क्रिकेटमध्ये एखादी टीम हरतेच आणि माझ्या मते हा हरणारा देखील जिंकणारा असतो, कारण की मी बहुतेकदा हरतच असतो. तर त्यामुळे आपण आज प्रेरणा घेऊया आणि आज बऱ्याच जणांना वाटलं असेल की पुढच्या वेळेस मी चांगलं खेळ करून दाखवेल, तर आपण नियमित त्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आज सचिन गाडेकडे शेवटचा बॉल आला होता. मला वाटलं होतं की तो कायम या लॉनवरच असतो तर तो 6 मारेल, परंतु तो आऊट झाला. परंतु सचिन, त्या लॉनशी नफरत करू नको, तिथं कायम आपल्याला काम करायचं आहे. तर पुन्हा एकदा मी आपणा सगळ्यांना फार फार शुभेच्छा देतो आणि आज आपण एक चांगली प्रेरणा घेऊन आपल्या भाऊंना हार्दिक श्रद्धांजली आपण अर्पण करूया. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आजा आजा जिंद शामी आने के तले, जजरी वाले नीले आसमाने के तले. आजा आजा जिंद शामी आने के तले, जजरी वाले नीले आसमाने के तले. सच्ची गवाई है, नच नच कोई पे रात बिताई है. अखियों की मैंने आंखों से मुड़ा दी, गिर गिर गारे हैं उंगली जलाई है.
आजा आजा जिंदे शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। IPL कमिटीच्या सदस्यांनी मैदानावर न खेळता एकमेकांशी उत्कृष्ट समन्वय साधत स्पर्धेचे सर्वोत्कृष्ट नियोजन करून उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला। सर्व समिती सदस्यांचे आभार मानण्यासाठी मी MPLचे स्टेअरिंग कमिटीचे श्री बालाजी पाटील सर यांना विनंती करते। गुड इव्हनिंग। आणि आपण मला वाटतं MPLच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत। MPL खरं तर ही स्पर्धा ज्या जोशमध्ये सुरू झाली 3-4 महिन्याखाली मला वाटतं हर्ष भाऊंनी त्याचा हेडसअप दिला होता की आपल्याला हे उन्हाळ्यात करायचं आहे, आणि मनीष भाऊंनी तर म्हणजे ते सांगूनच टाकलं की आता लगेच घ्या। तर मला वाटतं ज्यावेळी तसा आम्हाला निरोप आला होता आणि आम्ही गुलाबसाहेब आम्ही बसलो आणि आमच्या साधारणतः असं मत होतं की आता हिवाळा संपल्यानंतर आपण उन्हाळ्यामध्ये थोडंसं वेळ मिळेल करू, पण तोपर्यंत न्यूज इतकी पसरून गेली की म्हणजे आम्हाला लावीला झालं लगेच आता काय करता येईल असं पाहून करायला लागलं। आणि तो जो जोश दाखवला तो सर्वांचा निश्चितपणे खूपच वाखाणण्याजोगा होता। आज भाऊंचा प्रेरणा दिन 21 फेब्रुवारी, आणि आज भाऊंच्या प्रेरणा दिनानिमित्त आपण हा जो फायनलचा सामना आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम ठेवला, त्यासाठी आपण सर्वप्रथम भाऊंना एक आदरांजली व्यक्त करून त्यांनी जो हा आदरणीय ओंकारनाथ भाऊ असतील किंवा आदरणीय माधवराव भाऊ असतील यांनी हा जो वटवृक्ष तयार केला आणि त्याच्या छायेमध्ये आपण हे जे सर्व काही पुढं घोडदौड करतोय, तर त्यांच्या स्मृतीस मी सर्वप्रथम अभिवादन करतो आणि सर्व मालपानी परिवाराचं या निमित्तानं प्रथम आभार व्यक्त करतो। आपण जो म्हणजे मागं ट्रेकिंगच्या वेळेला जो आपण HRTमध्ये पीपल फर्स्ट हा कन्सेप्ट लॉन्च केला होता, ज्याच्यामध्ये एंगेज, एम्पॉवर, एन्जॉय आणि इव्हॉल्व अशा 4 क्वाड्रंटवरती आपण काम करण्याचा एक निश्चय केला होता। त्याच्यामध्ये आपण छान प्रकारे त्या ट्रेकिंग असेल, त्याच्यानंतर दुसरी ॲक्टिव्हिटी लगेच क्रिकेट असतील, ह्याच्यात एंगेजही झालो आणि मला वाटतं त्याप्रमाणे आपल्याला डायरेक्टर्स आणि सगळ्याकडनं एम्पॉवरमेंटही मिळाली, सर्वांनी एन्जॉयही केल्याचं आज दिसतोय। आणि याच्यामधून जसं गिरीश भाऊंनी सांगितलं टीमवर्क, त्याप्रमाणे आपण इव्हॉल्व होऊन एक टीमवर्क आणि नवीन पद्धतीनं एक कामाची सुद्धा एक रूपरेषा ठरवाल असं ह्यातून घ्याल अशी एक आशाही व्यक्त करतो। आपण ज्यावेळी व्यवस्थापनाने जो आपल्याला नेहमीच पूर्ण स्पर्धा साधारणतः आपण 1 महिन्याच्या आसपास ही स्पर्धा चालली, त्यामध्ये सर्व HODंनी ज्या प्रकारे मेहनत घेऊन म्हणजे प्रसंगी काही HODंनी त्यांच्या टीमला जबरदस्त चेअरअप करून जो टीमचा एक जबरदस्त एनर्जी वाढवली, त्यासाठी मी सर्व HODंचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तुम्ही निश्चितपणे एक तुम्ही स्पोर्ट्स स्पिरिट तयार करण्यामध्ये आपण यशस्वी झालो। स्टीअरिंग कमिटीमध्ये आम्ही सुरुवातीला काही लोक होतो, मग आम्ही डिजिटल केलं तर आम्हाला तिथं चॅलेंज आलं की सुरुवातीला एक वेळ अशी येऊन ठेपली की दुसऱ्या मॅचच्या नंतर आम्हाला असं ठरवायला लागलं नावीलाज असतो हे बहुतेक वर्कआउट होणार नाही, आपण हे रिट्रीट करू, कारण त्याच्यात फक्त स्कोर दिसतात। पण एका मॅचला फक्त आम्ही डिले केला तर दुसऱ्या दिवशी सगळेजण आले की नाही आम्हाला ते स्कोर तरी समजला पाहिजे, आणि त्याच्यामधून हा जो एक एक्सपिरियन्स पर्सोनाफाईड झाला। प्रत्येकाला दिसत होतं माझे स्कोर किती, माझे रन किती, मी कुठं स्टँड करतोय। आणि भाऊ हे जे मालपानी प्रीमियर लीग पूर्ण सगळीकडे ह्या टुर्नामेंट दिसतो, आणि संगमनेरचा जो सहकार चषक वगैरे झाला तो पण क्रिकेटवरलाच होता। म्हणजे टेक्निकली इथं जे चांगले स्कोरर आहेत हे प्लेयर बाय डिफॉल्ट ह्या बाहेरच्या स्पर्धेला जाऊ शकतात, त्यांचं ते म्हणजे ग्लोबल रेकॉर्ड त्याच्यात क्रिकेटमध्ये तयार झालं, आणि याच्यातून चांगले प्लेयर निर्माण होतील असे जसे आदरणीय ओंकारनाथ भाऊंचे जे आपण शरीर सौष्ठव आणि त्या संदर्भात सकाळी वाचत होतो, तर ती एक प्रेरणा घेऊन या प्रेरणा दिनानिमित्त बरेचसे चांगले क्रिकेटर म्हणजे आमच्या HODपैकी कल्पेश चांगलं खेळतात हे आधी माहिती होतं, पण त्याच्यापेक्षाही जास्त 2 टुर्नामेंटमध्ये कल्पेश नेहमी सुपर 6 त्यांच्या वाटेला येतं, म्हणजे सुपर ओव्हर, आणि त्याच्यामध्ये गडबड होते, हे पण त्यांचं एक नवीन रेकॉर्ड त्या निमित्ताने तयार झालं। पण निश्चितपणे हे जे आपण करत असताना सर्व प्रकारे ते जे डिजिटली प्लॅटफॉर्म मेंटेन करण्याचं आणि परत सर्वांनी त्याच्यामध्ये सक्रियता जो झालेला बदल होता तो कोपअप करण्यामध्ये स्टीअरिंग कमिटीचा खूप मोठा हातभार मला वाटतं की आपण त्याच्यामध्ये काय ॲड केले आणि त्या सर्वांनी मिळून केला। त्यानिमित्त मी स्टीअरिंग कमिटी असेल, कोर कमिटी असेल, स्कोर करणारे असतील, या सर्वांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। त्याच्यामध्ये
विशेष आभार म्हटलं तर मुरारी आणि आपले बाबासाहेब या दोघांनी जी नाही म्हटलं तरी आपण बरेचसे नावं केले, पण या दोघांनी बऱ्यापैकी एकतर्फी खिंड कॉमेंट्रीची लढवली सर्व मॅचेसमध्ये 42-46मध्ये, तर त्यांचाही विशेष आभार. यानंतर पंच असतील, पंचांनीही नेहमी बऱ्याचशा प्रेशरमध्ये पण त्यांनी चांगलं काम केलं, त्याबद्दल त्यांचाही आभार. सरतेशेवटी जे त्या लोकेशनचे आपण यावेळी अजून एक काय केलं होतं की बऱ्यापैकी म्हणजे ज्यावेळी आम्ही सुरू केलं तर असं आलं की आपला टीम कोण कोण असणार हे फायनल झालं. मग आम्ही त्याच्यामध्ये थोडा ट्विस्ट असा केला की 2021ला मागची MPL झालेली आहे आणि आता 2025 आहे, तर 4-5 वर्षात बरेच लोक नवीन जॉईन झालेत. मग जर बालाजीला माहिती आहे की राठोड साहेब चांगले खेळतात तर ते लोक टीम करणार असं ठरलं होतं. मग आम्ही त्याच्यात काय केलं की प्रत्येक लोकेशनचाच प्लेअर प्रत्येकाने घ्यायचा, आणि त्याच्यामधून असं दिसतं की हर्ष घोडेकर असेल, म्हणजे चालत चालत कधी आम्ही त्याला बोललो नसेल, पण तो या टीममुळे त्या लोकेशनला कन्स्ट्रेंट केल्यामुळे सर्व नवीन, सर्व जुने, सिनियर ज्युनियर वर्कर सगळे एकत्रित त्यामध्ये येऊन खेळले, आणि त्याच्यामुळं आपल्याला खूप सारे नवीन प्लेअर पाहायला मिळाले. रिसेंटली जॉईन झालेल्या काही लोकांना भेटलो, तर म्हणजे थोडक्यात त्यांची खूप साऱ्या लोकांची ओळखही झाली. तर या सर्वांमध्ये लोकेशनला सर्वांनी जे सामावून घेतलं, नवीन जुने यंग, आणि म्हणजे आमचा तर टांगापलटी घोडे फरारमध्ये सगळे म्हणजे 50च्या पुढचे होते, मी एकटाच 50च्या आतला होते. तर हे सर्वांनी सोबत मिळून खेळले. तर त्या सर्व टीमचं आणि ते जे टीमचे कॅप्टन आहेत त्या सर्वांचं मी कोर कमिटीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करतो. तुम्ही सर्वांनी ज्या प्रकारे स्पोर्ट्स स्पिरिट दाखवलेलं आहे ते निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दाखवाल अशी एक आशा व्यक्त करतो. यानंतर जे महिलांचा संघ होता, जसं गुलाबसाहेबांनी सांगितलं, त्यांना कोचिंग करायचंही एकाने जबाबदारी उचलली, आणि आम्ही खरं म्हणजे ते उद्घाटनाला मॅच ठेवल्या होत्या, पण नंतर आमचा विषय झाला की खूपच आपला फ्लॉप शो होईल आणि कोणीच खेळणार नाही आणि मग आपल्याला नामुष्की येईल, त्यापेक्षा आपण मध्ये संघांचे खेळ घेऊ. आणि परत मला वाटतं आपल्याला रिग्रेटच झाला की तेच सगळ्यात चांगले खेळले, म्हणजे सडनली महिला संघाच्या डायरेक्ट टॉप स्कोररमध्ये गेले लिडरशिप बोर्डलाही. तर महिलांनी ज्या प्रकारे एक स्वतःमध्ये स्पिरिट दाखवलं आणि पुढे येऊन तुम्ही हे जी एनर्जी क्रिएट केली, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आणि या प्रकारे जे हर्षभाऊंनी सांगितलं इन्क्लुझिव्हिटी, आपण जास्तीत जास्त वुमन ॲट वर्क प्लेस वगैरे ह्याच्यासाठी जे करतोय त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच हे तुमचं यश जे आहे हे आशादायक असेल याबद्दल मला खात्री आहे. त्यानंतर सरतेशेवटी जो सर्व कर्मचारी बंधू, सर्व स्टाफ यांनी ज्या प्रकारे उत्साह दाखवला आणि सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आणि आभार. आणि मंगेश उनावणे असतील, सचिन गाडे असतील, यांच्या टीमनं हे जे म्हणजे आपण म्हणताना हाऊसकीपिंग म्हणतो, पण आम्ही घोलपसाहेबांनी एक ठरवल्यानंतर त्यांची लगेच पळापळ सुरू होते. तर त्यांनी ज्या प्रकारे सर्व या कार्यक्रमापर्यंत जी पण अरेंजमेंट केली त्याबद्दल मंगेश उनावणे आणि सर्व टीम, क्लबची टीम यांचं खूप खूप आभार. आणि कोर कमिटीच्या व्यतिरिक्त मला वाटतं ज्या प्रकारे राजेश भाऊ, मनीष भाऊ, तुम्ही जो आम्हाला एक जो फ्री हँड हा पूर्ण सर्व स्पर्धा भरवत असताना दिला त्याबद्दल तुमचं विशेष करून आभार व्यक्त करतो. आमचे माधव मामा इथं आहेत, सहाने वकील साहेब आहेत, तर त्यांनीही वेळोवेळी स्पर्धेत येऊन कामगारांना प्रोत्साहन देऊन, स्टाफना प्रोत्साहन देऊन या स्पर्धेची एकत्रितच शोभा वाढवली. त्याबद्दल मी त्यांचंही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आजचा हा पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.